आज या सभेकडे पाहिल्यानंतर एका प्रभागातली सभा आहे ना वसंत भाऊ, एका प्रभागातली सभा पाहिल्यानंतर असं वाटतं की ही विजय सभा आहे. कारण प्रभागात आम्ही पण आता वार्ड वाईज फिरतोय, एवढी गर्दी नसती आणि इथं आणलेली गर्दी म्हणजे ही स्वयंपूर्तीने आलेली. लोक बळच धरून आणलेले पण कळत यात आणि स्वइच्छेने नाही मला वसंत भाऊलाच निवडून द्यायचे, मला विशाललाच निवडून द्यायचे, आमच्या भगिनीलाच निवडून द्यायचं, आमच्या जाधव ताईला, आमच्या आल्हाट ताईला. यासाठी ही गर्दी आहे सगळी. नाहीतर निवडणूक आल्यानंतर लोक कुणी कोणासाठी यायला तयार नाही. आणि ही निवडणूक खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक 2 आणि काय तुम्ही नशिबाने सगळ्यांचा नंबर एक आलाय. एक नंबर आला म्हणजे या पिंपरी चिंचवड मध्ये 1 नंबर मताने निवडून येणार आहे. आमच्या वसंतरावांना आणि विशालचा तर एवढा धाक आहे, त्या बिचाराचा फॉर्म पाडला, समोरच्या उमेदवारांनी रात्रीच फॉर्म बदलून आमच्या विशालच्या समोर ठेवला. अरे विशाल सोपा नाही, तो निलेश लंकेच्या पक्का तालमीत वाढलेला आहे. मी तिकडं एका धंदानग्याला घरी पाठवलं तर येतो कुछ नाही, येतो बाई हात का खेले हमारे विशाल का. त्यामुळं विशाल तुम्ही किती करा, तुम्ही डावपेच किती करा, इथं काही होणार नाही. पिंपरी चिंचवडची जनता, या भागातील सगळी जनता, ठीक आहे, ही पिंपरी चिंचवडची महानगरपालिका जरी असली तर महाराष्ट्रातले लोक इथं राहतात. आणि महाराष्ट्रातले लोक कशामुळे आलेत? आदरणीय पवार साहेबांनी या पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे शहराचा चेहरा मोहरा बदलवण्याची मुहूर्तमेढ रोवली. हे म्हणजे या भागातील IT सेक्टर कुणी आणलं? पवार साहेबांनी आणलं. या भागातलं औद्योगिकरण कुणी आणलं? पवार साहेबांनी आणलं. आणि औद्योगिकरण पवार साहेबांनी आणलं, IT पार्क पवार साहेबांनी आणलं. आणि आज तुम्ही आयत्या पिठावर एक खोट्यावरून सांगता आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. अरे याचं फाउंडर कोण आहे? आणि पवार साहेबांनी याचं फाउंडर म्हणून काम केलं. पवार साहेबांनी हे सगळं आणलं आणि या शहराला दिशा देण्याचं काम केलं. या शहराचं नाव राज्याच्या नव्हे देशाच्या वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम केलं, ते म्हणजे अजितदादा पवार साहेबांनी केलं. कारण दादांच्या ताब्यात महानगरपालिका आल्यानंतर या परिसराचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम केलं अजितदादांनी. आणि याचे खऱ्या अर्थाने फाउंडर कोण आहे? पवार साहेब आहे. अरे ही तर जाण ठेवा ना, ही जाण ठेवा. तुम्ही आज पवार साहेबांवर बोलता काय, दादांवर बोलता काय? अरे दादा दादा या महाराष्ट्रात एकच दादा आहे, ते म्हणजे अजितदादा पवार. आणि या महाराष्ट्रात एकच साहेब आहे, एकच साहेब आहे, बाप तो बाप है. समझने वाले को इशारा काफी है, ते म्हणजे साहेब आहे. बोला तुम्ही कोणाव बोलता, कोणाव काय करता, हे तर कमीत कमी भान पाहिजे. म्हणे काय हिंदुत्व चालू आहे. अरे आमच्या वसंतराव असो, आमच्या विशाल असो, आमच्या भगिनी असो किंवा व्यासपीठावर हिंदुत्व आम्हाला शिकू नका हो. हनुमान जयंतीचा 20-25 हजार लोक जीव घालणाऱ्याला काय हिंदुत्व शिकवायचं? अखंड हरिनाम सप्ताच्या पंक्ती उठवणाऱ्याला काय हिंदुत्व शिकवायचं? हिंदुत्व आम्हाला मान्य आहे, आम्ही कायम सांगतो. हिंदुत्व आम्हाला आजही मान्य आहे, उद्या पण मान्य आहे. पण ते हिंदुत्व कुठलं मान्य आहे आम्हाला? छत्रपती शिवरायांचं. 18 पगड जाती धर्मातील लोकांना घेऊन चालणारा अखंड हिंदुस्थानातला एकमेव राजा होऊन गेला, ते म्हणजे छत्रपती शिवराय. ते छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. जातीमध्ये भेद निर्माण करणारं गुजरात्यांचं हिंदुत्व आजही आम्हाला मान्य नाही, उद्या पण मान्य नसणार आहे. अरे राजकीय स्वार्थासाठी तुम्ही जर त्या हिंदुत्वाचा झेंडा पुढे करून जर त्या ठिकाणी गोरगरीब लोकांना जर उद्ध्वस्त करीत असेल तर ही जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही. अरे हिंदुत्व पाहिजे, आपल्या हिंदुत्वाची रेष वाढवत, पण दुसऱ्या धर्म बोलण्याचा तुम्हाला कुणी अधिकार दिलेला नाही संविधानामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, तुम्ही पाहिलं असेल. आज जे लोक आपल्याला हिंदुत्व शिकवतात, अरे आपल्या महाराष्ट्रातला भूषण
भूषण गवई चीफ जस्टिस झाले म्हणून एका मनोवादी विचाराच्या माणसाने त्यांना बूट फेकून आणला. त्या मनोवाद्या वकिलाच्या घरी घेऊन जाऊन मी सांगितलं त्याला, अरे काय गवईंच्या जागेवर दुसरा जर चीफ जस्टिस असला तर बूट फेकून मारला असता का? 10 मिनिटं त्याला बोलता सुद्धा नाही आलं. म्हणजे जातीवाद करणाऱ्या माणसांना आता बाहेर काढलं पाहिजे. खऱ्या अर्थाने विकासाला साथ देणारे, विकासाचा गाडा पुढे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे अजितदादांनी या पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलवलेला आहे. आज दादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी एका ताकदीने आपल्या या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी पहा तुम्ही, हे सगळे उमेदवार नगरसेवकाच्या कालखंडामध्ये आमच्या वसंतरावने इतकं चांगलं काम केलं, बिचाऱ्याने इतकी झलक दाखवली ना, तर त्यांच्या समोर सुद्धा उमेदवार उभा राहायला तयार नव्हता. ये तो झलक है, ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है 16 तारीख को. 16 तारखेला आमच्या विशालरावने सुद्धा युवकांचं संघटन इतकं मोठं केलं. नेहमी समाजासाठी अहोरात्र काम करणारे हे सगळे मंडळी, आमच्या या भगिनी सुद्धा. एवढं माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती, एकदा यांना महानगरपालिकेत पाठवा. तुमच्या प्रभागाचा कसा आवाज घुमवतो बघा तुम्ही, आणि कसा निधी खेचून आणला जाईल या मतदारसंघामध्ये. आणि आमचा नगरसेवक म्हणून त्या महानगरपालिकेत बसणार नाही, तो तुमचा सेवक म्हणून त्या महानगरपालिकेत बसन, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आमचा नगरसेवक कुठं ऑफिसमध्ये बसून कारभार करणार नाही. एक मेसेज टाकायचा, आपल्याला एक ॲप तयार करायचं बरं का. मेसेज आला का दारात जायचं, काय पाणी नाही का, अय पाणी सोड, काय गटार कोणलं का, महानगरपालिकेत ही अडवणूक केली का, चल मी तुझ्या बरोबर, चल गाडीवर बस, महानगरपालिकेत तुझा प्रश्न सोडू. कारण हे यांना जाणीव आहे, या माणसांना जाणीव असणारे माणसं. तर राजकारणात फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःची पोळी भाजणारे अनेक लोक आहे. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून प्रतिष्ठा कमावणारे माणसं आहे. पण आमचे या ठिकाणचे माणसं सत्तेत यायचं आणि सत्तेचा फायदा माझ्या गोरगरीब जनतेला कसा करून देता येईल, माझ्या दीनदोबळ्या लोकांचा कसा आधार म्हणून राहता येईल, यासाठी हे काम करणारी मंडळी. त्यामुळे निश्चित आपली सर्वांची एकच वेळ आहे आता, तुम्ही यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ज्यांनी चेहरा मोहरा बदलवला, त्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण उभा राहण्याची गरज आहे. आज कुणी पण आता उठलं का सांगतोय पवार साहेबांनी काय केलं, दादांनी काय केलं. अरे रस्ते कुणी केलेत, रस्ते कुणी केलं, बरोबर आहे ना, रस्ते कुणी केले. अरे पिंपरी चिंचवडची महानगरपालिका देशात 1 नंबरची महानगरपालिका म्हणून त्या महानगरपालिकेकडे आपण पाहतो होतो. आणि मधल्या कालखंडामध्ये काय काय परिस्थिती केली. त्यामुळे चांगल्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं आहे. मुळे हे सगळे उमेदवार अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे, तळमळ असणारे काम उमेदवार आहेत या ठिकाणी, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे तुमचे सेवक म्हणून पुढील 5 वर्ष राहतील या ठिकाणी खात्री आणि ग्वाही देतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय, राहिले किती 3 दिवस, 3 दिवस या लोकांसाठी द्या. किती 3 दिवस यांच्यासाठी द्या. पुढले 5 वर्ष तुमचे सेवक म्हणून राहतील हेच या ठिकाणी शब्द देतो. आणि आपलं चिन्ह आहे, हे मोठ्याने सांगा ना, आवाज डायरेक्ट कुठे गेला पाहिजे ना. आताच त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आवाज फिट झाला पाहिजे ना आपल्या प्रभागाचा. आपलं चिन्ह हात वर करून सांगा ना. काय यार, काय भाकरी नाही खाल्ल्या काय. हे आपले उमेदवार तुम्हाला आता जापणार नाही, पण निवडून आल्यानंतर घरी गेला ना पहिलं चहा पाणी करणार. हा काय काम आहे भाऊ, हा हे असं पाहिजे. आता आवाज गेला. एवढं आपलं चिन्ह आहे सर्वांचं घड्याळ. या चिन्हावर अधिकाधिक मतदान करून आपल्या या उमेदवाराला, आपल्या सर्वसामान्य आपल्या जीवाभावाच्या भावांना, आपल्या या जीवाभावाच्या बहिणींना महानगरपालिकेमध्ये पाठवा, हीच या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. रामकृष्ण हरी.